गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला वरची मोस्ट फेवरेट बीटरूट कटलेटची रेसिपी शेअर करते जी अराउंड मी त्याला 10व्या महिन्यापासून द्यायला स्टार्ट केली असेल. पण तुम्ही ती आधीही देऊ शकता कारण चंक्स किंवा असा काही इश्यू नाहीये त्याच्यामध्ये. चांगली कटलेट टाइप्स रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. पोहे 10 मिनिटं आधी भिजत ठेवायचे. नंतर बीटरूट आणि बटाटा उकडून घ्यायचा. आता पोह्याच्या जागी मी पनीर घेते, पण त्या दिवशी माझ्याकडे बनवलेलं नव्हतं. पण जर तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही नक्की पनीरच वापरा. आता उकडलेला बीट आणि बटाटा हे दोन्ही पोह्यामध्ये मिक्स करायचं. त्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांना असा कटलेट्सचा शेप द्यायचा. आता मी असा चौकोनी देते, तुम्हाला राऊंड हवा तर तुम्ही राऊंड द्या. आता ही नेक्स्ट स्टेप पण ऑप्शनल आहे. तुम्ही रवा किंवा ओट्स पावडर पण लावू शकता, पण जर नाही लावायची तर डायरेक्ट तुपामध्ये फ्राय पण करू शकता. तव्यावर सगळीकडे तूप छान पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावर एक एक कटलेट ठेवून त्याला दोन्हीकडून शॅलो फ्राय करून घ्यायचे. आणि टॅनटॅना, काही मिनिटातच आपले सुपर हेल्दी कटलेट्स रेडी होतात, जे की टेस्टला पण एक नंबर लागतात. इव्हिनिंग स्नॅक्ससाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.